नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय वायनरींपैकी एक सुला वाईन्स, जी नाशिकमध्ये आहे। निसर्गरम्य डोंगरामध्ये वसलेली ही वायनरी केवळ वाईनसाठीच नव्हे तर तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि खास वाईन टेस्टिंगच्या अनुभवासाठी देखील ओळखली जाते। इथे तुम्हाला वाईन कशी तयार केली जाते, कोणत्या प्रकारच्या द्राक्षांचा वापर होतो आणि वाईन टेस्टिंगमध्ये काय खास आहे हे सगळं पाहायला मिळतं। सुला वाईन्स ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध वाईन उत्पादक कंपनी आहे। 1999 साली राजीव सामंत यांनी ही वायनरीची सुरुवात केली होती। तर चला सुला वाईन्सचा हा सुंदर प्रवास एकत्र अनुभवूया। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान, मस्त आणि मजेत असणार आहात। तुम्ही आमचे ब्लॉग्स एन्जॉय करत आहात आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर आम्ही आहोत आता नाशिकमध्ये आणि या स्पॉटला येणार नाही असं तर होणारच नाही। तुम्हाला मागे बॉटल्स बघून अंदाज आला असेल की आम्ही कुठे आहोत। सो आम्ही आलेलो आहोत सुला वाईन्स। आम्ही आलो आहोत सुला वाईन्स तिथे आणि खूप फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे, काय काय सांगायची गरज नाही। तर हे नाशिकमध्येच आहे। नाशिक मेन सिटीपासून एक हार्डली 15-20 मिनटं डिस्टन्स आहे त्याचं। आणि मस्त आहे, येताना खूप सगळे द्राक्षाचे मळे वगैरे दिसले आम्हाला वाईन्स आणि पाठी बघू शकता तुम्ही मोठे बॉटल्स वगैरे आहेत। तर एंट्री आम्ही केलेली आहे। एंट्री तिकीट आहे मंडे टू फ्रायडे 600 रुपीज पर पर्सन आणि वीकेंडला सॅटर्डे अँड संडे 1000 रुपये आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही ते कुठेही इनकॅश करू शकता। तुम्ही आतमध्ये वाईन टेस्टिंगला ते वापरू शकता। ते ॲक्च्युली पॉईंट्स असतात, म्हणजे 600 रुपीज नथिंग बट पॉईंट्स। तुम्ही ते कुठेही यूज करू शकता। आतमध्ये फूडसाठी यूज करू शकता, वाईन टेस्टिंगसाठी यूज करू शकता किंवा तुम्हाला अजून काही आतमध्ये घ्यायचं असेल त्याच्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता। तर ते टूर वगैरे सगळं त्याच्यात इन्क्लूड आहे। 1-1 तासाचा त्यांचा सेशन असतो आणि ते पूर्ण तुम्हाला टूर करतात। बघूया आपण काय सेशन कसं काय एंट्री केली, जसं काय असेल इन्फॉर्मेशन ते सगळं सांगेल। सो हा सुद्धा व्हिडिओ एन्जॉय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नका। स्माइल, थांबा, स्माइल, इथे बघ कॅमेरा, स्माइल। ते द्राक्षाचे मळे म्हणत होते, हे पाठीमागे सगळे द्राक्षाचे मळे। आता आपण चाललो आहे टूरसाठी। हे फर्स्ट स्टेप आहे। इथे टूर आणि टेस्टिंग दोन्ही होते, ते गाईड करतात प्रॉपरली। असे मोठे कंटेनर्स असतात, बास्केट प्रेस म्हणून आहे। बास्केट प्रेस वॉज द फर्स्ट मेकॅनाइज्ड प्रेस डेव्हलप्ड फॉर क्रशिंग ग्रेप्स। ॲक्च्युली ग्रेप्स क्रश करण्यासाठी मोठा बास्केट आहे। इथून टूर चालू होतो। इथे तुम्ही वाईनचे ग्लासेस परचेस करू शकता। दिलेलं आहे की कुठला ग्लास कितीला आहे। गिफ्ट शॉप पॉली ग्लास म्हणतात, 545ला आहे। रेड वाईन ग्लासची किंमत, शॅम्पेन ग्लास 449। सगळ्या ग्लासेसची आहे। बॅरल शेप एक सेट आहे 1199ला। तुम्ही वाईन्स विकत घेऊ शकता, त्यांच्या ऑफर्स आहेत, दिलेले आहेत कुठल्या वाईनचे किती प्राईस आहे। तुम्हाला टेस्टिंगही आहे, ज्यांना टेस्ट करायचे ते टेस्ट करू शकतात। चॉकलेट्स पण आहेत, दुबई स्टाईल चॉकलेट, ऑलमाइक चॉकलेट्स, अल्फान्सो मँगो, सीताफळ चॉकलेट। सीताफळ चॉकलेट पहिल्यांदा ऐकलं। कॉफी वगैरे होते, सीताफळ पहिल्यांदा ऐकलं। हे घेऊ शकतो। हे मगाशी आपण बघितले होते बॅरल्स, ते आहेत, तुम्हाला परचेस करायचे ते करू शकता। 6000ला हा बॅरल आहे, मस्त आहे ना। सुलाचे बॉटल्स पण आहेत, मग्स आहेत।
हे पूर्ण सेट आहे केस विथ वाईन ओपनर. हां गिफ्ट्स आहेत ते, गिफ्ट सेट आहेत ना. गिफ्ट बॉक्स 1400 मतलब. अनब्रेकेबल ग्लासेस आहेत. बॉटल स्टँड. हां युनिक आहे ना. गिफ्ट द्यायला पण छान ऑप्शन आहे. हा मग बघ ना किती मस्त आहे. बॅरल मग येतो. तुला बॅग्स आहेत. आपल्या याच्यावर ठेवतात ना शो छोटे छोटे. हां किचन्स पण आहेत. हा सही आहे. एक ग्लासचं आहे. टी शर्ट्स पण आहेत. पार्टनर इन वाईन फील लाईक वाईन. ओके वाईन वाईब्स वाईन नॉट. जॅकेट्स आहेत, हुडीज आहेत. चॉकलेट्स होते. सोनल चॉकलेट घेतलं. किती फ्लेवर पण ना. सीताफळ अल्फान्सो. सीताफळ अल्फान्सो मँगो. 3 घेऊया ना. जामून पण आहे. पूर्ण चीज पण आहे. चीज चॉकलेट कसं जामून चॉकलेट आहे. जामून. एक 72% डार्क चॉकलेट घे. हे किती 4. डार्क चॉकलेट घे ना एक. बघा ट्राय करू. सोनलला चॉकलेट हा फ्लेवरच नाही आवडत बेसिकली. त्यातल्या त्यात जर मी त्याला बोललो डार्क हे चॉकलेट. मला फ्लेवरच नाही आवडत. म्हणजे खाते मी पण काहीतरी नवीन म्हणून घेते. पण चॉकलेटचं काही घ्यायला लावला काय कंटाळा. 4 फ्लेवर्स घेतलेत. राजमा चिप्स आहे, रागी चिप्स आहे, बाजरा चिप्स आहे. का मी घेते इथेच आहे. हां ते घेतले मम्माने घेतलंय. एक घेते मी. दे दाखव सर्विस. मम्माला दाखव. नीट दाखव. आम्ही ओपन करून देतो. असं ओपन दाखव. चलो आम्ही ओपन करतो. So welcome to Sula Vineyards. My name is Vaishnavi Rathod. I will be the guide for your today's tour and tasting session. Okay, so Sula was started in 1999 by Mr. Rajesh Samant, who is the founder and CEO of the company. Sula name was originated from his mother's first 4 initial letters, Sulabha Samant, that is Sula. So the yellow building behind you, that was our previous winery, which is then converted into the Source Resort in 2016. So you know why Nasik is the wine capital of India? Just because of climatic condition is suitable for wine grapes. In night there is cool climate, in day there is hot climate, which gives proper acid and sugar content to the wine grape. So the grapes that we generally consume from the market are known as table grapes, and wine grapes are different. Table grapes are bigger in size, they are having thin skin, pulp content is less in them, and they are seedless. Wine grapes are smaller in size, their skin is thick, pulp content is more, that means more sugar content, and seeds are present in them. So that is the basic difference between these two grapes. There are 5 steps of wine making process. First one is de-stemming and crushing, second one is fermentation, third one is filtration, then aging, then bottling and labeling. So the area where you are standing is known as the crush pad, where the first process occurs. On your right side there is one machine called de-stemmer and crusher. We use this machine for red wine making process. So harvesting season. हे वाईन्स बनवण्यासाठी 5 टाईपचे ग्रेप्स यूज केले जातात. हे इथे असे मोठे मोठे कंटेनर्स आहेत ज्याच्यामध्ये वाईन स्टोअर केले जातात.
आणि त्यांनी अशी येल्लो लाईन मार्क केली आहे. त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की येल्लो लाईन क्रॉस नका करू. किती मोठे कंटेनर्स आहेत ना सोनू. किती मोठे पण आहे, किती मोठे पण आहे, पण किती किती मोठे. आणि स्टार्टिंगला ना पहिलीच वेळ पण स्ट्रिक्टली सगळं सांगितलं आणि फॉलो करायला सांगितलं आणि खूप मोठे मोठे हे तसंच पहिल्यांदा बघितलं. हायजीन पण तेवढंच आहे. 3 सेक्शन आहे 2 प्रत्येक ह्याच्यात माझ्यामध्ये 7-8 तरी कंटेनर असतील जे प्रोसेसचे. तिथे पण आहे, तिथे नो एंट्री कारण ही लाईन आपली इथेच संपली. एक्झॅक्टली. आता तिकडे दुसऱ्या सेक्शनमध्ये जायचं आहे. असे बॅरल सेक्शन आहेत. इथे टेम्परेचर खूप हाय आहे, म्हणजे खूप कूल त्यांनी ठेवलेलं आहे. आणि या बॅरल्समध्ये ते स्टोअर करतात. किती त्यांचं टाईम असतं, किती काही महिने स्टोअर करतात, काही वर्ष स्टोअर करतात. ते सगळे बॅरल्स आहेत. तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे बॅरल्स आहेत. या बॅरल्सची किंमत 23ला तर बॅरल मागवलं आहे, म्हणजे 2023ला ते मागवलं आणि सिरियल नंबर आहे. ह्याच्यामध्ये फिलिंग केलं आहे आय थिंक 1-3 म्हणजे 1 मार्चला रिफिल केलं आहे. 6 ते 7 वेळा रिफिल होऊ शकते एका बॅरलमध्ये. ह्याच्यात 2 टाईपचे बॅरल असतात. एक आहे अमेरिकन बॅरल, एक आहे फ्रेंच बॅरल. आणि त्याने सांगितलं मस्त की बॅरलचे वेगवेगळे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन केलं जातं. विथ ऑक्सिजन ते कंटॅमिनेट होतात आणि फ्लेवर्स ॲड होतात त्याच्यामध्ये. 3-4 टाईपचे फ्लेवर्स वाईनला दिले जातात. ते बॅरलचे खूप जुनी दिसते, म्हणजे तुम्ही 6 ते 7 वेळा असं यूज केलं जातं. नंतर ते रिसायकल केले जातं. तुम्ही परत नाही वापरू शकत. मॅक्स टू मॅक्स 6 to 7 टाईम्स ते तुम्ही वापरू शकता. मस्त सांगितलं ते इन्फॉर्मेशन. आता हा बॅरल फिल केलं आहे 8 मार्च 2023ला. पण हा बॅरल आणला आहे 2023ला. त्याच्यानंतर ते 6-7 एक ह्याच्यामध्ये ते ठेवलं जातं मॅक्सिमम 18 months आणि नॉर्मल ॲव्हरेज 6 to 7 monthsमध्ये ते ठेवतात आणि नंतर ते वाईन काढतात. तर आता हे फिल केलेलं आहे. ही साईड पूर्ण फिलअप आहे आणि ती साईड जर तुम्ही बघितलं तर ती एम्प्टी आहे. आता दुसरं त्याच्यामध्ये भरणार. पूर्ण टूर केला आणि ज्यांचं टेस्टिंग नव्हती त्यांना आम्ही बाहेर त्यांनी एक्झिटिकडनं गेले. ज्यांची टेस्टिंग आहे ते कंटिन्यू करतात आणि एक वाईन ते लोक टेस्ट करतात. आणि त्याचेसुद्धा चार्जेस होते. जर तुम्हाला टेस्ट करायचे असतील ते सुद्धा चार्जेस आहेत. ते तुम्ही जे 2400 स्टार्टिंगला म्हणजे तुम्ही जे तिकीट काढता 600 मी म्हटलं जसं मंडे टू फ्रायडे आणि 1000 ऑन वीकेंड्स, त्याच्यामध्येच ते इन्क्लूड आहे. ते ॲड होतं. जेवढी तुम्ही टेस्टिंग करणार तेवढं तिथून मायनस करतात. तर आय थिंक 200 फॉर द टूर आणि 600 विथ टूर अँड टेस्टिंग असे दोन्ही पॅकेजचे होते. आम्ही फक्त टूर घेतलं होतं म्हणून आमचे फक्त 200 मायनस झाले. ज्यांनी टूर अँड टेस्टिंग घेतलं त्यांचे 600 मायनस झाले फ्रॉम द मेन टीम. चलो, आमच्यापैकी कोणीच ड्रिंक घेत नाही कोणतेच, त्यामुळे हा ऑप्शन तर नव्हताच. पण बाकीचे बघितलं तर खूप मजा आली, खूप नॉलेज मिळालं. कळालं की सगळी प्रोसेस कशी असते आणि म्हणतो ना कोणती गोष्ट इझी नाही, फॅक्टरी इझी नाही आहे, तशी गोष्ट आहे. छान होतं, मला आवडलं आहे ना. मस्त एवढी मोठ्या प्रमाणातली फॅक्टरी कंटेनर्स ते सगळे फर्स्ट टाईम बघितले. सो चलो पुढे काय बघू आता. मगाशी तर खूप ऊन होतं पण आता थोडं वाटतंय की पाऊस येईल. चलो मी टेस्ट करतो. जामून फ्लेवर आहे चॉकलेटमध्ये. मस्त आहे जामून फ्लेवर. मी ॲक्च्युली पहिल्यांदा चॉकलेटमध्ये जामून फ्लेवर हे ऐकलं आहे आणि केलं आहे. आणि ॲक्च्युली टेस्ट लागते जामून फ्लेवर म्हणजे जांभळाचे फ्लेवर. ठेवू सांगू का मी बरोबर. पुढे बघ कार. आता लागते ऊन नाही लागत ना. आधी पावसाचं वातावरण होतं पण आता परत ऊन आहे. पण इथे एक बेस्ट गोष्ट आहे अशी की त्यांनी अमरेला ठेवलेले आहेत सगळ्यांसाठी छत्री. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. पावसात पण यूज होईल, उन्हात पण. सो आम्ही 2 घेतले फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही फिरून ते परत इथे जमा करू शकता. तर मग मम्मी पप्पांनी मिळून एक घेतली आणि आम्ही घेतली कारण खूप कडक ऊन आहे, खूप म्हणजे खूप जास्त. पूर्ण द्राक्ष वातावरण असते. आम्ही आल्यापासून कधी पाऊस पडतोय कधी पूर्ण ऊन आहे बघ वाटे. पूर्ण द्राक्षांचे मळे आहेत. फॅक्टरी बघून झाली आता.
रेस्टॉरंटमध्ये काहीतरी खाऊ थोडं, तोपर्यंत ऊन कमी होईल मग कंटिन्यू करूया. सुला वाईनची अमरेला. कडक ऊन खूप जास्त, खूप म्हणजे असं वाटतं की परत संध्याकाळी पाऊस पडणार आहे. 2 दिवस असंच होत आहे, सकाळी कडक ऊन आणि संध्याकाळी पाऊस आहे. फिक्स ठरलेलं आहे पावसासारखंच असं वाटतंय ऊन. पण हे बरं आहे ना की आम्हाला यूज करा तिथे फिरण्यासाठी आणि परत ठेवून द्या, कारण आपण काय काय कॅरी करणार. ऊन असेल तर आपण कॅमेराला कॅरी करत नाही. हा बघ पारतो. अरे बापरे, एवढी जड आहे का बॉटल? 2 लोक लागतात हो त्याला. कोणाचं काय तर कोणाचं काय. लंच टाईम. लंचला मी जसं म्हटलं होतं ना स्टार्टिंगला की जे टूर केलं त्याचे 200 मायनस केले त्यांनी. आमचे 400 रिमेनिंग होते. आमचे 400 रिमेनिंग होते, तर ते आता आम्ही लंचला वापरू शकतो. आम्ही ऑर्डर दिली आहे. जे काय आमचं फायनल बिल होईल, 4 तिकीट्स जे आहेत त्यातनं 400 ॲड होऊन 1600 ते मायनस होणार आणि त्याच्यावरती जे काय बिल असेल ते तुम्हाला द्यावं लागेल. आता आम्ही ऑर्डर केलं आहे, बघू. आम्ही देतो थोडंच टाक. थोडंच टाक. A few moments later. आत्ता 2 मिनिटापूर्वी बोलली कडक ऊन आहे आणि इतका पाऊस चालू झाला, छत्री कामात आली है ना शर्विल. खूप जोरात पाऊस आहे. आता शर्विल रील बनवत होता मस्त. रील बनवत होता मस्त. दे रे. ओके ओके, यू टेक इट. त्यांना पाहिजे. हां, टेक इट नो वरीज. मी तिथे उभा आहे समोर. कडक ऊन होतं असं पण दुपारी. पावसात मस्त वाटावं ना ते पूर्ण शेत तिकडे. तर फायनली आमचा टूर कंप्लीट झाला सुला वाईनचा. आणि पूर्ण दिवस नाही लागत, तुम्ही 1-2-3 तासामध्ये कवर करू शकता. अशी बग्गी पण आहे, जर म्हातारा माणसांना कोण असतील वयस्कर त्यांना टूरसाठी पोचायला. हार्डली इथेच आहे, 1-2 मिनटावर ते चालू होतं टूर. पण ती बग्गी फक्त ज्यांनी आतमध्ये सुला वाईनचे जे हॉटेल्स आहेत ते त्यांनी बुकिंग केले त्यांच्यासाठीच आहे. जे दिवसा बुक करून येतात त्यांना नाही आहे ना बग्गी. जे त्यांनी ते स्टे केलं त्यांनाच ते अलाउड करतात. मजा आली. तुम्ही 2-3 तासात पूर्ण टूर करू शकता, असं काय पूर्ण दिवस लागत नाही. तर बेसिकली काय असतं तिकीटमध्ये कवर्ड की तुमचा टूर असतो, त्याच्यामध्ये ते दाखवतात कसं बनतं ते नाही दाखवत, पण काय प्रोसेस असते ते समजावतात. एक व्हिडिओ दाखवतात छोटासा आणि टेस्टिंग करवतात. नंतर तुम्ही जेवण तुमचं करून तुम्ही टूर म्हणजे संपवू शकता. काय फार वेळ नाही लागत. जे आता आम्हाला वाटत होतं की अरे 1 दिवस लागेल पूर्ण, तर तसं काही नाही. 2-3 तासात पूर्ण तुम्ही कव्हर करू शकता. बेसिकली इथे काय ते तुम्हाला जे प्रोसेस आहे ती दाखवली जाते, पण ती जी प्रोसेसची पूर्ण प्रोसेस आहे ती तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये बघायला मिळते. तिथे ॲक्च्युली जाता येत नाही. आणि जे ग्लिम्समध्ये दाखवले जे काय म्हणतात कंटेनर होते ज्याच्यामध्ये ते केली जाते प्रोसेस, तेवढेच फक्त कंटेनर आणि ते 2-3 बेसिक गोष्टी त्यांनी ठेवल्या आहेत. एकदम मेन जी प्रोसेस जी चालू आहे तिथे तुम्हाला एंट्री नसते.
आणि जे वाईन बॉटल्स जे आहे डेकोरेशन तिथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकतात. तर एक 3 ते 4 तासात हे कव्हर होऊ शकतं. एक पूर्ण दिवसाची पण गरज नाही आहे. 3-4 तास, ते पण इन्क्लुडिंग तुमचं जेवण वगैरे काय तुम्ही करत असाल, लंच डिनर जसं. मध्ये रेस्टॉरंट आहे, एक नंबर टेस्ट आहे. जे पण तुम्ही खाल चांगली खूप चांगली टेस्ट होती. आणि बस बाकी सगळी सोय आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा बघायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, कीप स्माइलिंग. बाय. बाय.